ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता एकाच भयानक सत्याने मालिकेला आता नवीन वळण येऊन चैतन्यसमोर महिपत आणि साक्षीचा पर्दाफाश होताना आपल्याला बघावयास मिळणार आहे. साक्षीच्या घरी आलेल्या महिपतच्या माणसाला जेव्हा महिपत हा आता सुरा दाखवून त्याला दमदाटी करत असतो, तेव्हा महिपतच्या घरी आता राहत असलेल्या चैतन्यसमोर जेव्हा हे सत्य समोर येते, तेव्हा आता ज्या वेळेस आपण आश्रमात अर्जुनसोबत आलो होतो त्याच वेळेस या माणसाला आपण तिथे बघितले होते आणि हाच माणूस आता महिपतच्या घरी असून आता महिपत त्याला मारत असल्याचे भयानक सत्य जेव्हा चैतन्य समोर येते, तेव्हा आता महिपत आणि साक्षीचा नक्कीच आता विलासच्या खुनाशी संबंध असल्याचे भयानक सत्याची आता चैतन्याला खात्री झालेली असते. तर आता वात्सल्य आश्रमाची केस जिंकण्यासाठी साक्षीने आपल्याला अर्जुनपासून वेगळे केल्याचे सत्य आता चैतन्यासमोर येऊन त्या क्षणी चैतन्याचे आता समोरच्या भयानक दृश्यांनी डोळे उघडलेले असतात आणि त्याच वेळेस आता साक्षीच्या विरोधात अजून भयानक पुरावा मिळवण्यासाठी पोलिसांच्या परवानगीने अर्जुन आणि सायली जेव्हा आश्रमात येतात, त्याच वेळेस आता विलासची बॉडी आता अर्जुन आणि सायली समोर येऊन तिसऱ्या भयानक सत्याचा धमाका होताना आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि जेव्हा अर्जुन ती बॉडी बघतो तेव्हा साक्षीनेच विलासची बॉडी तिथे पुरून ठेवल्याची भयानक पुरावा आता अर्जुन समोर येऊन अर्जुन कसा साक्षीला जेलचा रस्ता दाखवतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. इकडे आता चैतन्यने अर्जुनच्या फर्मचा राजीनामा दिल्यामुळे आता सायली ही अर्जुनसोबत अर्जुनच्या ऑफिसमध्ये कामाला आलेली असते. दोघांनीही आता कामाला जोमाने सुरुवात केलेली असते, पण त्याचबरोबर साक्षीने आता प्लान करून साक्षी ही अर्जुनच्या ऑफिसमध्ये आलेली असते आणि नाटक करत साक्षी ही अर्जुनची माफी मागायला लागते. त्याच वेळेस पाठीमागून आता चैतन्यसुद्धा तिथे आलेला असतो. तर आता अर्जुन हा साक्षीला तेथून जाण्यासाठी सांगतो, तर साक्षी काही ऐकायला तयारच नसते. तेव्हा अर्जुन हा साक्षीवर भडकतो आणि साक्षीच्या चारित्र्यावरती आता अर्जुन हा संशय घेऊन अर्जुन साक्षीला म्हणतो की तू एवढ्या खालच्या कॅरेक्टरची बाई आहे की तू चैतन्याला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवली. तुझा बाप आणि तू प्रॉपर्टीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतास, तुमच्यासाठी फक्त पैसाच महत्त्वाचा आहे आणि तू या चैतन्याला तुझ्या प्रेमात आंधळे केले. तेव्हा आज चैतन्य जे काही बोलतो ना ते फक्त तुझ्या डोळ्याने बोलतोय. तेव्हा लगेचच चैतन्य बोट करत रागाने अर्जुनला म्हणतो की बस कर अर्जुन, बस आणि तुझ्या अवकातीत राहा आणि आज तुझी लायकी काय आहे ना ते मला समजलंय. तर आता अर्जुनला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. तर आता इकडे अजून पुढचे नाटक करत साक्षी ही अर्जुनच्या पाया पडू लागते आणि अर्जुनला म्हणते की प्लीज माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये फूट पडली तर आम्हाला माफ कर, माझे चैतन्यावरती खरंच प्रेम आहे. तर आता अर्जुन चैतन्याला म्हणतो की आत्ताच्या आत्ता या साक्षीला तू माझ्या फर्ममधून घेऊन जा, नाही तर मी काय करील ते सांगता येत नाही. तर आता अर्जुनवरती भडकत चैतन्य म्हणतो की तू मैत्रीच्या लायकीचा सुद्धा नाहीये आणि साक्षी तू याच्यासमोर काय हात जोडते, याला बोलून काही उपयोग नाही. तर अर्जुन म्हणतो की तू जर हिला घेऊन गेला नाही ना तर मी हिला धक्के मारून बाहेर काढी. आता अर्जुनची कॉलर पकडत चैतन्य हा साक्षीला घेऊन तेथून गेलेला असतो आणि दोघांमध्ये अजून मोठी दरी पडून खूप मोठी फुटही पडलेली असते. चैतन्य जाताच आता इकडे पुन्हा सायली ही अर्जुनला समजावते. तर अर्जुन म्हणतो की मिस सायली, आता चैतन्यला समजावण्यासारखं काही राहिलेलं नाही, तो आता पूर्ण साक्षीच्या आहारी गेलेला आहे. तर आता आपल्याला मधुभाऊंना सोडवण्यासाठी आता जोमाने कामाला लागावे लागेल आणि आता चैतन्याचा आणि आपला संबंध संपलेला आहे. ज्या वेळेस आता चैतन्याला सत्य समजेल ना त्यावेळेसच चैतन्याचे डोळे उघडतील. आता आपण त्याला काही जरी सांगितलं ना तर पालथ्या घड्यावरती पाणी आहे. तर सायलीला सुद्धा आता अर्जुनचे म्हणणे पटलेले असते. तर आता अर्जुन म्हणतो की सायली, आता आपल्याला त्या साक्षीच्या विरोधात असा काहीतरी पुरावा आणावा लागेल की जेणेकरून साक्षीनेच विलासचा खून केला असा भक्कम प्रूफ आपल्याकडे येईल आणि आपण आता कोर्ट
कोर्टात साक्षीच्या विरोधात बाजू मांडू शकू. आणि जेव्हा आपल्याला साक्षीच्या विरोधात पुरावा भेटेल आणि विलासचा खून साक्षीनेच केल्याचे सिद्ध होईल, त्याच वेळेस चैतन्याचे सुद्धा डोळे उघडलेले असतील. आणि आता असा विचार करून दोघेही कामाला लागलेले असते. तेव्हा सायली म्हणते की आता आपल्याकडे साक्षीच्या विरोधात कोणताही पुरावा नाही अर्जुन सर, तर आपण आता तो पुरावा आपल्याला आश्रमातच भेटेल आणि आपण आता पोलिसांच्या परवानगीने आश्रमात जाऊ आणि काही मिळते का बघू. तर अर्जुनला सुद्धा सायलीचे म्हणणे पटलेले असते आणि आश्रमात जाण्याची आता अर्जुन कोर्टाकडून परवानगी मिळून रीतसर पोलिसांना घेऊन आता अर्जुन आणि सायली त्या आश्रमात आलेले असतात आणि त्या आश्रमाची बारकाईने कसून तपासणी करत असतात. तर त्याच वेळेस आता बऱ्याच दिवसापासून तो आश्रम बंद असल्या कारणाने तिथे आता कुत्र्यांनी विलासची बॉडी उकरून वर काढलेली असते आणि आता ती तपासणी करत असताना अर्जुनच्या नजरेत आता ती विलासची बॉडी येते आणि त्या क्षणी अर्जुन पोलिसांना घेऊन तिथे येऊन ती विलासची बॉडी असल्याचा आता पोलिसांना सुद्धा खात्री झालेला असते, कारण त्या ठिकाणी आता विलासचा शर्टसुद्धा सापडलेला असतो. बारकाईने ती बॉडी बघत असताना अजून आता अर्जुनला तिथे साक्षीच्या कानातली एक रिंग भेटते. तेव्हा ती रिंग बघून लगेचच अर्जुनला आता साक्षीच्या विरोधात पुरावा मिळालेला असतो आणि साक्षीनेच विलासची बॉडी इथे पुरून ठेवल्याचे सत्य आता अर्जुन समोर आलेले असते. इकडे आता चैतन्य हा महिपतच्या घरी राहायला आलेला असतो आणि आता इकडे एका महत्त्वाच्या कामासाठी महिपतचा माणूस सुद्धा आता त्याच्या घरी आलेला असतो. तेव्हा महिपत त्या माणसाला बघताच आता महिपतला मोठा धक्का बसतो आणि हा चैतन्य गडकरी आपल्या घरी राहतोय आणि याने जर या माणसाला आपल्यासोबत बघितले तर मोठा अनर्थ होईल असे आता महिपतच्या लक्षात येते आणि त्या क्षणी महिपत आता रागाने पुढे जाऊन त्या माणसाचे नरडे आवळतो आणि कोयत्याचा सुरा पुढे करत त्या माणसाला भीती दाखवत म्हणतो की तुला इथे येण्याचे कुणी सांगितले आणि तुझी हिंमतच कशी झाली. तर आता लगेचच तो माणूस अर्धमेला झालेला असतो आणि आता महिपत त्याची चांगलीच धुलाई करतो, पण त्याचबरोबर महिपतच्या आवाजाने लगेचच चैतन्य हा दरवाजाच्या आडून तिथे येतो आणि लगेचच चैतन्याला त्या माणसाला महिपत मारत असल्याचे दिसताच आता चैतन्य समोर भयानक सत्य आलेले असते. आणि ज्या वेळेस आपण आश्रमात अर्जुनसोबत आलो होतो त्याच वेळेस या माणसाची आपल्याला धडक झाली आणि हा तेथून पळून गेला होता आणि आज हाच माणूस महिपतच्या घरी येऊन महिपत त्याचे मुडके दाबतोय आणि त्याला मारतोय. तेव्हा नक्कीच विलासच्या खुनाचा आणि याचा काहीतरी संबंध असल्याचे सत्य आता चैतन्य समोर आलेले असते. चैतन्य विचार करतो की म्हणजे हा महिपतचा माणूस आहे आणि आश्रमात सुद्धा आला होता, तेव्हा नक्कीच साक्षीचा विलासच्या खुनाशी संबंध असल्याचे भयानक सत्य चैतन्य समोर येऊन साक्षीने अर्जुन म्हणतो तेच खरे होते हे आता चैतन्याच्या लक्षात येऊन साक्षीने आपल्याला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याचे सत्य आता चैतन्य समोर आलेले असते आणि चैतन्याच्या डोळ्यासमोर आता भयानक सत्याचा भडका उडून आपला मित्र अर्जुन जे सांगत होता ते खरे आहे की काय असे आता चैतन्याला वाटू लागलेले असते. आणि त्या क्षणी खडकन चैतन्याचे डोळे उघडलेले असतात आणि आत्ताच एवढ्यात आपण साक्षीवरती एवढा विश्वास टाकायला नको होता हे आता चैतन्याला वाटू लागते आणि भीतीने भयभीत होऊन आता चैतन्य लगेचच महिपतच्या घरून जाण्यासाठी निघतो, पण त्याच वेळेस पाठीमागून साक्षी तिथे येते. तर आता चैतन्य समोर साक्षी आणि महिपतचे भयानक सत्य येऊन आता त्या माणसाच्या एकाच चेहऱ्याने आता चैतन्याला खऱ्या सत्याचा उलगडा झालेला असतो आणि नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि कुठेतरी पाणीमूर्ती हे आता चैतन्याच्या लक्षात आलेले असते. इकडे आता ती रिंग घेऊन अर्जुन आणि सायली लगेचच आता घरी आलेली असतात आणि आता साक्षीच्या विरोधात त्यांना मोठा पुरावा मिळालेला असतो आणि लगेचच अर्जुन तिघांनाही नोटिसा पाठवून अर्जंट कोर्टाची तारीख घेतो. तर आता इकडे महिपत, साक्षी आणि प्रियाला नोटिसा गेल्यामुळे अर्जुनने आता ताबडतोब तातडीची सुनावणी बोलावली असल्याचे तिघांनाही समजते आणि तिघांच्याही पायाखालची जमीन सरकते. तेव्हा आता ते विचार करतात की आता अर्जुनने सुनावणी बोलावली म्हणजे अर्जुनला काहीतरी महत्त्वाचा पुरावा मिळाला की काय.
तर आता यावेळेस अर्जुन कुणाला मोहरा बनवणार आणि कुणाला रिंगणात घेणार याची आता तिघांनाही भीती उडून तिघांचीही घाबरगुंडी उडालेली असते. तर इकडे चैतन्याला खरे सत्य समजलेले असते. तेव्हा आता कोर्टात विलासचा खून साक्षीनेच केल्याचे सत्य अर्जुन कसे समोर आणतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.